नमस्कार. आपण सर्वजण मला ओळखता. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. खूप जण आपल्या चॅनलवरती, या स्वामी रियलायझेशन चॅनलवरती नवीन येतात आणि त्यांना काही जणांना माहिती नाही. तर मी एक ज्योतिष आहे आणि वास्तुतज्ञ आहे. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते. जसं मी अपॉइंटमेंट घेते, वास्तू व्हिजिट घेते आणि लोकांना मार्गदर्शन करत असते. गेले 4 वर्ष झाले खूप चांगले अनुभव येत आहेत. लोकांचे खूप चांगले फीडबॅक आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की जे 2024 मध्ये आपल्यासोबत नाही घडलं, आपली स्वप्न पूर्ण नाही झाली, मग 2025 मध्ये कशी होणार. आता म्हणतात ना, जे झालं ते झालं, त्याचा विचार करण्यापेक्षा पुढे काय करायचं आहे याचा विचार करा. आणि म्हणतात ना, सकारात्मकता खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जर सकारात्मकतेने काम करत असेल तर 100% सांगते, 101% सांगते की कामं होतात. आणि मी स्वतः मानते, जे तुम्ही विचार करता तसंच तुमच्यासोबत होतं, तसेच लोक तुम्हाला भेटत जातात. मग आता 2025 1 जानेवारीपासून आपल्याला हे 3 कामं करायचे आहे. मी जे ते 3 कामं आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे, मी स्वतः करते आणि माझा विश्वास आहे. आपण म्हणतो ना, पैसा मिळत नाही, संकट येतात, कोर्ट कचेरी मागे लागलेली आहे, भरपूर काही गोष्टी आहे, पण त्या मला मिळाल्या नाही, मला न्याय मिळाला नाही, माझ्याकडनं सगळं वैभव्य निघून गेलं आहे, असं म्हणा, नाते राहिली नाही, माझ्या स्वतःमध्ये असं म्हणा की सकारात्मक ते दिसत नाही. आपण म्हणतो ना, एखाद्याचा चेहरा बघा किती पाणीदार असतो की त्याला बघितल्या बघितल्या आपल्याला वाटतं की अरे बापरे, काय तेज आहे. मग या गोष्टी 2025 मध्ये आपल्याला मिळाव्या म्हणून मी किरण ठाकूर आणि ज्योतिष्य आपल्या सगळ्यांना उपाय सांगणार आहे. तर सगळ्यात आधी 1 जानेवारीला सकाळी आपल्याला उठल्यानंतर, आणि प्रयत्न एवढाच करायचा आहे की आपल्याला सकाळी थोडं लवकर उठायचं आहे. सूर्य कसा टाईमवर उगवतो तशाच प्रकारे आपल्यामध्ये सकारात्मकता असली पाहिजे. आणि कोणतंही वर्ष येतं तर ते आपल्यावर डिपेंड असतं. ते वर्ष खराब नसतं, आपले भोग असतात, आपण भोगत असतो. आपल्याला सूर्याला जल द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ कुलस्वामिनीच्या नावाची तुपाची निरंजनी जडलीच पाहिजे. आणि मंत्र आपल्या मुखामध्ये, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये मै त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सेकंड, आपल्या घराच्या बाहेर 7 कलर वापरून रांगोळी काढायची आहे. तुम्ही सकाळी काढा, ती संध्याकाळपर्यंत राहतं. तसं 1 जानेवारीपासून आपल्याला करायचं आहे. आपण जेव्हा कुलस्वामिनीची पूजा करणार तेव्हा कुलस्वामिनी आपल्या कुळाचा उद्धार करणार. सेकंड, जेव्हा 7 कलरनी आपण रांगोळी काढणार, त्याच्यावरती एक तुपाचा दिवा ठेवणार, तर लक्ष्मी माता साक्षात आपल्या घरामध्ये वास करेल. 3 नंबर, जीवनामध्ये संकट येत आहे, मनासारखं होत नाही, अडथळे येत आहे, पण 2025 मध्ये ही अडथळे दूर करायची आहे. तर हनुमान चालिसाचा पाठ न चुकता आपल्याला करायचा आहे. जे पण लोक असतील की त्यांना वाटते मला शनी चालू आहे, राहूची दशा आहे, की काही ना काही माझ्यासोबत होत आहे, माझ्यामध्ये म्हणतात ना, ती अट्रॅक्शनचा जो पॉवर असतो तोच नाही आहे, मला प्रमोशन होत नाही, जे पाहिजे ते मिळत नाही, तर हनुमान चालिसाचा पाठ केल्याशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही. अशा 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहे. घरामधली स्त्री करू शकतं, सगळेच जण करू शकतात. खूप जण म्हणतात मिस्टर करत नाही तर मी केलं तर चालेल का. बिमारी त्यांना आहे आणि गोळी तुम्ही घेताय तर कसा फरक पडेल ना. शनी त्यांना आहे तर त्यांनाच करायला सांगायचं. आणि वर्षातनं 1 वेळा कुलस्वामिनीच्या पाया पडायला जा, कुलस्वामिनीची ओटी भरून या, तेव्हाच आपल्या कुळाला आशीर्वाद मिळेल. नाहीतर जसं मी उदाहरण देते, मी पण महाराजांना मानते, पण मी कुलस्वामिनीलाही आव्हान देत नाही, तिच्या नावाचा दिवाच लावत नाही, तर मला कसा रिझल्ट मिळेल ना. म्हणून या गोष्टी 3 या नवीन वर्षापासून सुरू करा आणि 12ही महिने आपल्याला ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहे. खूप चांगला रिझल्ट येईल आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत. आणि बघा, स्वप्न कधी पूर्ण होतात, तुम्ही समोरच्या दुश्मन जरी असेल त्याला पण तुम्ही अशीच दुवा द्या की तुमचंही चांगलं झालं पाहिजे आणि माझं पण. ठीक आहे, तो त्याचं तो भोगेल, आपण आपलं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.